मित्र आपण पोलीस भरतीचे मागचे क्वेश्चन पेपर बघतो. त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे, गणूला सातारी पेढे खूप आवडतात. या वाक्यातील सातारी पेढे शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. आता पहिलं पहिलं बघा नाम. आता मला सांगा गणूला, हे बघा क्वेश्चन काय, गणूला सातारी पेढे खूप आवडतात. तिच्यातले सातारी पेढे काय ओळखायचे. आता जर समजा आपण नाम म्हटलं तर तिच्यात आवडणारा कोण, गणू. मग गणू हे नाम आहे, त्यामुळे सातारी पेढे नाम होईल का, नाही. मग त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं आपण क्रियाविषयी, तर क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण म्हणतात. मग हे पण ऑप्शन होणार नाही. मग राहिला प्रश्न विशेषांचा. तर सातारी पेढे, पेढे कोणते, सातारी. पेढ्यांविषयी माहिती सांगितलेली बरोबर आहे, त्यामुळे विशेषण याचं राईट आन्सर आहे. राहिला प्रश्न शब्द द्रव्य येतात. शब्द द्रव्य नामाला जोडून येतात. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, कमल नेत्र या शब्दाचा समास ओळखायचा. काय ओळखायचं आपल्याला, समास ओळखायचा. ठीक आहे. आता द्विगु समास पाहू. द्विगु समास म्हणजे काय माहितीये का, की पहिले पद हे संख्या विशेषण व दुसरे पद महत्वाचे असते, त्याला द्विगु समास म्हणतात. आता मला सांगा कमल नेत्र मध्ये पहिले पद संख्या विशेषण आहे का, नाही. द्विगु समास होणार नाही. आपण द्विगु समासाचं पहिल्या उदाहरण बघू. ठीक आहे. पंचवटी, काय, पंचवटी, पंचवटी. ठीक आहे. पंचवटी, पंच म्हणजे पाच, पंचवटी. पंचवटी. त्याच्यानंतर नवरात्र, नवरात्र. ठीक आहे. नवरात्र. आता हे जे नाव झाले हे द्विगु समासाचे आहेत. त्याच्यानंतर चातुर्मास. ठीक आहे. हे काय द्विगु समासाचे. आपण स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण हे मिटवलं जाईल. ठीक आहे. तर लेक्चर बघता स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. तर झालं हे कशाचे, द्विगु समासाचे उदाहरण. त्याच्यानंतर आपण बघू बहुविरी समास. ठीक आहे. आता बहुविरी समास. आता बहुविरी समास म्हणजे काय माहितीये का, दोन्ही पदे महत्वाची नसून तिसरंच पद महत्वाचं असते. आता त्याला बहुविरी समास म्हणतात. आता याच्यात महत्वाचं काय माहिती का, आता एक एक्झाम्पल सांगतो की पार्वतीने निळकंठास वरले, निळकंठास वरले, निळकंठ. आता इथं पार्वतीने निळकंठास वरले म्हणजे निळकंठ म्हणजे कोण माहितीये का, तिथं महादेवांचा विचार केलेला आहे, किंवा महादेव म्हणजे विष्णू यांचा विचार केलेला आहे. बरोबर आहे. महादेव म्हणजे विष्णू यांचा विचार केलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे निळकंठास, निळकंठ शब्द तो जसं तसा अर्थ नाही घेता, डायरेक्ट महादेव म्हणजेच विष्णू असा उच्चार केलेला आहे. बरोबर आहे. मग म्हणजे यालाच बहुविरी समास म्हणते. अजून एक एक्झाम्पल सांगतो बरं, की समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली. कोणाला दिली, पितांबराला. ठीक आहे. पितांबरला. आता इथे पितांबर जसं तसा अर्थ नाही घेतलेला आहे. पितांबर म्हणजे काय माहितीये का, विष्णू असा अर्थ होतो. पितांबर म्हणजे विष्णू. समुद्राने कोणाला दिली आपली कन्या, पितांबरला म्हणजे विष्णूला. बरोबर आहे. असं त्याचा अर्थ होते. मग यालाच काय म्हणायचं, बहुविरी समास. तिसराच अर्थ व्यक्त होते. ठीक आहे. त्याला बहुविरी समास. बरं झालं हे दोन. मग याच्यात कमल नेत्र संबंध आलाय काही नाही. मग त्याच्यानंतरचं काय, अव्ययभाव समास. ठीक आहे. अव्ययभाव समास बघू. आता अव्ययभाव समास म्हणजे काय येते माहितीये का, जेव्हा पहिले पद हे अव्यय असते. आता पहिले पद जर अव्यय असेल तर त्याला अव्ययभाव समास म्हणतात. मग अव्ययभाव समास कसं, आजन्म. उदाहरणार्थ आजन्म, आजन्म म्हणजे काय, जन्मापासून, जन्मापासून. आता इथं आजन्म, आजन्म म्हणजे जन्मापासून, याला काय म्हणते, अव्ययभाव समास. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल सांगतो, प्रतिदिन. काय, प्रतिदिन, प्रतिदिन म्हणजे काय माहितीये का, प्रत्येक दिवशी. काय, प्रत्येक दिवशी. प्रतिदिन म्हणजे काय, प्रत्येक दिवशी. ठीक आहे. हे कशाची उदाहरण आहेत, ही सगळे कशाची उदाहरण आहेत, तर हे अव्ययभाव समासाचे उदाहरण. ठीक आहे. मग द्विगु समास, बहुविरी समास आणि अव्ययभाव समास आपण तीन समास पाहिले. तर तिन्ही पण याचे आन्सर आहे का, नाहीये. याचा आन्सर काय माहिती का, कर्मधारय समास. काय याचा आन्सर, कर्मधारय समास. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन बघू. नंतरचा क्वेश्चन आहे, जे चकाकते ते सारे सोने नसते. ठीक आहे. हा नंतरचा क्वेश्चन आहे, जे चकाकते ते सोने नसते. हे कोणत्या प्रकारचे वाक्य. आता मग सांगा बघा, केवळ वाक्य म्हणजे काय माहितीये का, एक साधारण वाक्य असते, साधारण वाक्य असते. संयुक्त वाक्य म्हणजे काय माहितीये का,
की दोन दोन केवळ वाक्य किंवा दोन केवळ वाक्य किंवा दोन संयुक्त वाक्य म्हणजेच मिश्र सॉरी दोन केवळ वाक्य किंवा दोन मिश्र वाक्य किंवा एक केवळ वाक्य किंवा एक मिश्र वाक्य. परत सांगतो, संयुक्त वाक्य म्हणजे काय माहिती का, दोन केवळ वाक्य किंवा दोन मिश्र वाक्य किंवा एक संयुक्त आणि एक मिश्र वाक्य असे वाक्य जर असेल तर त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतरच काय नकारार्थी, आता हे नकारार्थी तर आहे परंतु जे ते असल्यामुळं फक्त नकारार्थी होईल का, नाही होणार. इथे ते पण आहे आणि जे पण आहे म्हणून फक्त नकारार्थी होणार नाही. मग हे वाक्य कोणते माहिती का, दोन सेंटेन्स एकत्र आलेले म्हणून याला मिश्र वाक्य असं म्हणता येईल. त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. सूर्यकुलातील सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता? तर याचं गुरु हा जो ग्रह आहे ना, तर हा सर्वात मोठा ग्रह आहे. पण इथं विचारलं काय, उपग्रह विचारले. सूर्यमालेतील सूर्यकुलातील सर्वात मोठा उपग्रह, तर इथं गुरु तर नाहीये, फोबस नाहीये, टायटन नाही, गॅनिमेड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन बघू. उपकार उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला. कोणता विचारलं, विरुद्धार्थी. मग उपकार म्हणजे बदला होईल का, नाही होणार आहे. अपकार होईल का, यस राईट, अपकार होईल. परोपकार नाही होणार, मदत नाही होणार. नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन आहे, पुढील कोणत्या जोड शब्दांचे परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहे? आता विरुद्धार्थी शब्द विचारले, गुण आणि गाण हे विरुद्ध एकमेकाचे, गुण आणि गाण एकमेकाच्या विरुद्धार्थी का नाही. सखे सोयरे एकमेकाच्या विरुद्धार्थी का नाही. जमा खर्च एकमेकाच्या विरुद्धार्थी, राईट. जमा खर्च, जमा करणे, खर्च करणे एकदम ऑपोजिट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघू. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, त्याचा डाव त्याच्यावरच उलटला. यातील काय, डाव त्याचा डाव त्याच्यावरच उलटला. येथील डाव या शब्दाच्या अर्थाचा पर्याय निवडायचे सांगितले. ठीक आहे. त्याच्यानंतर डाव म्हणजे काय, मग आता खेळ हे ऑप्शन येईल का, प्रयत्न, बाजू. ठीक आहे. आता हे तिन्ही पण ऑप्शन